आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। मनसेचे प्रमुख मौनी खासदारांचं कौतुक करतायत। मौनी खासदारांचं कौतुक करणं राज ठाकरेंची मजबुरी, राज ठाकरे नकली अंधभक्त, संजय राऊतांची टीका। मौनी खासदारांचं समर्थन करतायत मनसेचे प्रमुख, ही त्यांची मजबुरी आहे। थोडंसं आत्मचिंतन, थोडा अभ्यास केला वेळ काढून तर अनेक गोष्टी समजतात। पण अंधभक्त जे होत आहेत, नकली अंधभक्त, त्यांनाही समजणार नाही। विलेपार्ल्यातल्या हॉटेलमध्ये वर्षा गायकवाड आणि वरुण सरदेसाई यांचा नागरिकांशी संवाद। विरोधी उमेदवार टीव्हीवर चमकणारे, जनतेत उतरून त्यांनी काम केलं नाही, वरुण सरदेसाईंचा उज्ज्वल निकम यांना टोला। माझं चिन्ह घरोघरी पोहोचलं, प्रचार चांगला झाला, सांगलीतले दोन्ही उमेदवार एकमेकांच्या ऐवजी माझ्यावरच टीका करतायत, विशाल पाटलांचं वक्तव्य। साताऱ्यातून माझा विजय निश्चित, निवडणूक जनतेनं हातात घेतलीये, मी चांगल्या मतांनी निवडून येणार, उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य। मोदींच्या डोक्यात राहुल गांधींची भीती बसलीये, भाजपकडून सध्या जिल्हा परिषदेसारखा प्रचार सुरू, विजय वडेट्टीवारांची टीका। मोदीजी, तुमच्यावर संकट आलं तर मी सुद्धा धावून येईल, पण तुम्ही स्वतःच संकट असल्यानं स्वतःलाच आवर घाला, मोदींच्या मदतीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा उपरोधिक टोला। आता माझी सटकली आहे, आता तुला सटकवणार, आता तुमची पाळी आली आहे, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। फेसबुक लाईव्ह करून सटकली का, उद्धव ठाकरेंच्या टीकेवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला। 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद मान्य केलं असतं तर आज जे बोलतायत ते बोलला असता का, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा।